हॅलो एव्हरीवन, रॅपिड करंट रिव्हिजन बॅच मध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण जानेवारी 2025 मधला जो काही पुढचा डेटा राहिलेला होता आपला तो पाहणार आहोत. आजचं हे जानेवारी 2025 चं पार्ट 2 लेक्चर असणार आहे. आजची पहिली न्यूज आपली 76वा प्रजासत्ताक दिन 2025 मध्ये जो सेलिब्रेट करण्यात आला त्या संदर्भातली. आता त्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना काय होती? स्वर्णिम भारत विरासत और विकास यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही आपली थीम लक्षात ठेवायची. आजपर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या थीमवर किंवा डेटावर करंट मध्ये प्रश्न नाही विचारलेला, परंतु एक बेसिक माहिती आपण करून ठेवूयात. जर प्रश्न विचारलास तो इलिमिनेशनने आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. आणि प्रमुख पाहुणे कोण होते 76व्या प्रजासत्ताक दिनाचे? ते म्हणजे प्रबोवो सुबियांतो. आता हे प्रबोवो सुबियांतो आहेत कोण? तर इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत ते, आणि आतापर्यंत प्रजासत्ताक दिनाला हजर राहिलेले किंवा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले चौथे इंडोनेशियन नेते. म्हणजे आतापर्यंत यांच्या अगोदर 3 इंडोनेशियन नेते हे प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाला हजर राहिलेले आहेत. हे चौथे आहे. आपल्याला जर आला प्रश्न तर ते देतील की प्रबोवो सुबियांतो हे हजर राहिले होते प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या दिनाला. तर ते पहिले इंडोनेशियन नेते होते. तर ते पहिले नव्हते, चौथे होते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. नंतर आता चित्ररथांना पुरस्कार देण्यात आला. आता चित्ररथांना पुरस्कार 2 कॅटेगरीमध्ये देण्यात येतात. एक आहे ज्युरी आणि दुसरा आहे ऑनलाईन पोल. ज्युरी म्हणजे डायरेक्ट पाहतात ऑफलाईन आणि त्यानुसार ज्युरी ठरवतात की कोणाला कोणता क्रमांक वगैरे द्यायचा. आणि ऑनलाईन पोल म्हणजे ऑनलाईन त्याचा सर्वे केला जातो, ऑनलाईन पोल टाकले जातात आणि त्यानुसार मग ठरवलं जातं ज्यांना जेवढे जास्त वोट्स मिळतील त्याप्रमाणे मग त्या चित्ररथांना पुरस्कार दिला जातो किंवा क्रमांक दिला जातो. तर ज्युरीनुसार कोणाचा आहे? उत्तर प्रदेशचा जो काही चित्ररथ होता त्याचं नाव आहे महाकुंभ, आणि मग त्याला पुरस्कार भेटलेला आहे. आणि मंत्रालय किंवा विभाग म्हटलं, गव्हर्नमेंटचा म्हटलं तर आदिवासी मंत्रालय यांचा तो आहे. जनजातीय गौरव वर्ष त्यांनी ते दाखवलं होतं चित्ररथाच्या मार्फत. ओके. आणि ऑनलाईन पोल म्हटलं तर मग गुजरात, आणि मंत्रालय विभाग म्हटलं तर महिला व बालविकास मंत्रालय. आता एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, बेसिक आहे त्या. प्रश्न विचारला तर यावरच पहिल्यांदा विचारला जाईल. आतापर्यंत काही प्रश्न असा विचारला नाही. 76वा प्रजासत्ताक दिन लक्षात ठेवा की तो आहे असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 76वा प्रजासत्ताक दिन. नंतर संकल्पना स्वर्णिम भारत विरासत और विकास, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्वर्णिम भारत विरासत और विकास. प्रमुख पाहुणे कोणते? प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे अध्यक्ष आहेत आणि चौथे इंडोनेशियन नेते की ते हजर राहिलेले आहेत. ज्युरीमधून उत्तर प्रदेश महाकुंभ, आणि मंत्रालय विभाग म्हटलं तर आदिवासी मंत्रालय जनजाती गौरव वर्ष त्यांनी ते दाखवलं होतं. ऑनलाईन म्हटलं की गुजरात, आणि ऑनलाईन मंत्रालय विभाग म्हटलं तर महिला आणि बालविकास. एवढा एक बेसिक डेटा आपल्याला करायचा आहे. यातला प्रश्न विचारलाच तर यावरच विचारलं जाईल. या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे. आतापर्यंत प्रश्न यावर विचारलेलाच नाही. नंतर पुढची न्यूज बघूया आपण. मोहन हिराबाई हिरालाल. आता यांचं आडनाव जे होतं ते होतं टंडन. यांनी त्यांच्या आडनावाचा त्याग केलेला आहे. आणि हे आहेत कोण? तर पर्यावरण आणि वन अधिकार क्षेत्रातील ते कार्यकर्ते आहेत. आपण इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट बघितलं, ते मला कमेंट मध्ये सांगा की कोण आहेत त्या. मोहन हिराबाई हिरालाल. ओके. यांचं नाव आडनाव काय आहे? टंडन आहे. पर्यावरण आणि वन अधिकार क्षेत्रातील ते कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म 1949 चंद्रपूर, मृत्यू 2025 नागपूर. आता मेंढालेखा गावाला त्यांनी देश पातळीवर ओळख मिळवून दिली. मेंढालेखा गाव काय आहे? तर ते गडचिरोली मधले एक आदिवासी गाव आहे ज्यामध्ये आपलं सुशासन किंवा जे तिथले गावकरी आहेत किंवा ग्रामसभा आहेत तेच डिसिजन घेतात वनांच्या बाबतीतले. तर असं हे गाव आहे मेंढालेखा. या गावाला देश पातळीवर ओळख मिळवून दिली त्यांनी. तर त्यांच्यासोबत कोण होता? देवाजी तोपा, आणि हे दुसरे होते मोहन हिराबाई हिरालाल. त्यांचं आडनाव हे टंडन, परंतु ते आडनाव लावत नव्हते. मोहन हिराबाई हिरालाल लक्षात ठेवायचे. 1984 ला त्यांनी वृक्ष मित्र संस्था स्थापन केली गडचिरोलीमध्ये. वृक्ष मित्र 1984. आणि जे 1974च्या आसपास जे प्रकाश नारायण यांचं विद्यार्थी आंदोलन चालू होतं तर त्यावेळेस त्यामध्ये ते सक्रिय होते आणि छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सदस्य होते. आता जयप्रकाश नारायण यांनीच 1974 ला छात्र युवा संघर्ष वाहिनीची स्थापना केली होती आणि या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सदस्य होते. आता सन्मान त्यांना किंवा पुरस्कार कोणता भेटला? जमनलाल बजाज पुरस्कार 2016 त्यांना भेटलेला आहे. आता मोहन हिराबाई हिरालाल यांच्या बाबतीत प्रश्न विचारायचाच म्हटलं तर काय विचारलं जाईल?
तर त्यांचं क्षेत्र कोणतं आहे, तर ते आहेत पर्यावरण आणि वन अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत ते. नंतर मेंढा लेखा गावाला त्यांनी देश पातळीवर ओळख मिळवून दिली. देवाजी तोप आहेत त्यांच्या सोबत होते. विद्यार्थी आंदोलन, JP यांचे विद्यार्थी आंदोलन सक्रिय होते, ते छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते सदस्य वगैरे होते आणि त्यांचं आडनाव होतं टंडन. एवढी एक बेसिक माहिती, 5-6 फॅक्ट्स आपल्याला यांच्या बाबतीत माहित असायला पाहिजे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. परत एकदा रिपीट करतो की काय विचारलं जाऊ शकतं. मोहन हिराबाई हिरालाल, आडनाव आहे टंडन. पर्यावरण आणि वन अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते. मेंढालेखा गावाला देश पातळीवर त्यांनी ओळख मिळवून दिली. त्यांच्यासोबत मेंढालेखासाठी काम करणारे देवाजी तोप आहेत आणि दुसरे आहेत मोहन हिराबाई हिरालाल. नंतर JP यांचे विद्यार्थी आंदोलन सक्रिय होते, ते छात्र युवा संघर्ष वाहिनीचे सदस्य होते, जे की JP जयप्रकाश नारायण यांनी स्थापना केलेली आहे आणि जमनलाल बजाज पुरस्कार 2016चा त्यांना भेटलेला आहे. आता वन अधिकार त्या पर्यावरण क्षेत्रातील इतर पुरस्कार त्यांना भेटलेले असतील. जर सेंटेन्स मध्ये दिलं की जमनलाल बजाज पुरस्कार सहित अजून वेगवेगळे पर्यावरणाच्या बाबतीतले त्यांना पुरस्कार भेटले, तर ते आपल्याला घेऊन जायचे बरोबर, किंवा बरोबर ते ठेवायचे आहेत. कारण गव्हर्नमेंटचे नसले तरी इतर संस्थांनी वगैरे त्यांना ते पुरस्कार दिलेले असणार आहेत आणि सगळे पुरस्कार वगैरे काय आपल्या लक्षात ठेवता येणार नाही, किंवा ते हे नाहीये, लक्षात ठेवणं गरजेचं सुद्धा नाही. ओके, एवढी न्यूज च्या बाबतीतले या डेटा महत्वाचा आहे. नंतर पुढची न्यूज आहे आपली, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 25 जानेवारी 2025 रोजी त्यांना शपथ दिली गव्हर्नर, जे की CP राधाकृष्णन आहेत. 48वे मुख्य न्यायाधीश ते असणार आहेत. जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. 47वे कोण होते? देवेंद्र कुमार उपाध्याय होते. आता त्यांच्या जागेवर 48वे आलोक आराधे असणार आहेत. आता देवेंद्र कुमार उपाध्याय यांची ट्रान्सफर झाली किंवा दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायाधीश ते झालेले आहेत आणि आलोक आराधे आता इकडे येण्या अगोदर ते तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य जज होते. तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य जज होते आलोक आराधे. आता आलोक आराधे यांच्या बाबतीत माहिती बघूया. तर 13 एप्रिल 1964 रायपूर छत्तीसगडचा त्यांचा जन्म आहे. वकील नोंदणी त्यांनी 1988 ला केली. 2007 ला मध्य प्रदेश हायकोर्टाचं जे काही जबलपूर खंडपीठ आहे तिथे ते वरिष्ठ वकील होते आणि 29 डिसेंबर 2009 ला अतिरिक्त न्यायाधीश झालेले आहे ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे. 2007 ला वरिष्ठ वकील होते मध्य प्रदेश हायकोर्टाचे जे काही जबलपूर खंडपीठ आहे आणि 2009 ला ते अतिरिक्त न्यायाधीश झालेले आहे. नंतर 20 सप्टेंबर 2016 जम्मू काश्मीर हायकोर्टाचे ते न्यायाधीश झालेले आहेत आणि 11 मे 2018 ला ते हंगामी मुख्य जज झाले. म्हणजे त्यांनी आता लक्षात काय ठेवायचं आपल्याला, त्यांनी मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये काम केले, जम्मू काश्मीर हायकोर्टामध्ये मुख्य जज म्हणून सुद्धा काम केले. 17 नोव्हेंबर 2018 ला कर्नाटक हायकोर्टाचे ते जज होते आणि नंतर मग 2022 म्हणजे जुलै 2022 ते ऑक्टोबर 2022 हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा काम केले आणि आता महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश होण्या अगोदर ते तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य जज होते. एवढा डेटा आपल्याला यांच्या बाबतीत महत्वाचा आहे. आता काय काय महत्वाचं आहे ते एकदा आपण हायलाइट करून घेऊयात, नंतर पुढची माहिती बघूयात. तर मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे 48वे मुख्य न्यायाधीश असणार आहेत. 47वे होते देवेंद्र कुमार उपाध्याय. आलोक आराधे 48वे असणार आहेत. 48वे मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्टाच्या होण्यापूर्वी ते तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. नंतर नोंदणी कधी केली वगैरे वगैरे आपल्याला विचारलं जात नाही, परंतु अतिरिक्त न्यायाधीश मध्य प्रदेश हायकोर्टाचे ते होते. जम्मू काश्मीर हायकोर्टाचे ते न्यायाधीश होते. नंतर हंगामी मुख्य न्यायाधीश सुद्धा जम्मू काश्मीर हायकोर्टाचे होते. कर्नाटक हायकोर्टाचे ते जज होते. नंतर हंगामी मुख्य न्यायाधीश सुद्धा होते आणि तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. एवढ्या मुख्य न्यायाधीश हायकोर्टामध्ये किंवा हायकोर्टांमध्ये त्यांनी काम केले, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता पुढची माहिती म्हणजे जे आपण 48वे बघितले न्यायमूर्ती आलोक आराधे, 47वे देवेंद्र कुमार उपाध्याय, 46वे न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका आणि 45वे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता. आता हे आपल्याला जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं, क्वालिटीमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा करंटच्या अनुषंगाने सुद्धा विचारलं जाऊ शकतं जोड्या लावण्यासाठी. तरी लक्षात ठेवायचं, ते दोन जरी लक्षात राहिले, देवेंद्र कुमार उपाध्याय आणि आलोक आराधे हे दोन जरी लक्षात राहिले तरी बाकीच्या जोड्या आपल्याला लावता येऊ शकतात, परंतु हे दोन परफेक्ट पाहिजे आणि 45वे 46वे लक्षात राहिले तर ठेवा. ओके, थोडा डेटा महत्वाचा आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आपण डेटा कमी करतोय परंतु तो परफेक्ट करायचा, जेणेकरून आपल्याला इलिमिनेशनने उत्तरापर्यंत जाता येतं आणि उत्तर परफेक्ट बरोबर येतात. ओके,
नंतर पुढची न्यूज आहे आपली अटल उपक्रम. आता हा अटल उपक्रम आहे काय, तर जे मॉक टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट या मार्फत घेतल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येईल आणि सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल. म्हणजे जे काही अटल उपक्रम आहे त्यामार्फत जे काही विद्यार्थ्यांचे एक्झाम वगैरे घेतले जातात सीईटी सेल कडून, महाराष्ट्र राज्य सीईटी सेल कडून, त्याच्या अगोदर त्यांचा सायकोमेट्रिक टेस्ट घेतला जातात, सायकोमेट्रिक टेस्ट आणि इतर टेस्ट घेतल्या जातात जे एक्झामला, म्हणजे आता समजा सीईटी असेल तर सीईटीच्या अगोदर मॉक टेस्ट घेतल्या जातात, जेणेकरून सीईटी मध्ये एक्झाम कशी द्यायची किंवा त्या संदर्भातला सराव होईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आणि सायकोमेट्रिक टेस्ट मधून काय होईल की त्यांचं काय नक्की त्यांचा कल कुठं आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींसाठीचा हा अटल उपक्रम आहे. आता हा सुरुवात कोणी केली आहे, तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून ती सुरुवात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सीईटी सेल कडून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. आणि अटल म्हणजे काय, तर असेसमेंट टेस्ट अँड लर्निंग म्हणजेच अटल. आणि या उपक्रमांतर्गत काय केलं जातं, मॉक टेस्ट घेतला जातात, सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमताचा शोध घेण्यासाठी किंवा सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे मदत केलं जातं. त्याचं नाव काय, अटल उपक्रम. आता हे मल्टीलाईनर जर प्रश्न विचारला तर कसं विचारलं जाईल, अटल उपक्रम आणि त्यांच्या बाबतीत न्यूज दिली जाईल. मग चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी अनावरण केले किंवा सुरुवात करण्यात आली. अटलचा फुल फॉर्म दिला जाईल असेसमेंट टेस्ट अँड लर्निंग. आणि या मार्फत काय घेतलं जातं, मॉक टेस्ट घेतले जातात, सायकोमेट्रिक टेस्ट घेतले जातात आणि मग त्यांचं सराव वाढवेल, आत्मविश्वास वाढेल, त्यांच्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी वगैरे वगैरे हे सगळं दिलं जाईल. आणि जर वन लाईनर स्वरूपात प्रश्न आला तर डायरेक्ट आपल्याला विचारलं जाईल, मॉक टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी या सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता उपक्रम राबवला जातो, असा डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारला जाईल. तर तो आहे अटल उपक्रम. आता आपल्याला हे जर डेटा दिला आणि अटल उपक्रम दिलं तर मग समजणार नाही नक्की अटल उपक्रम आहे काय, परंतु ते लक्षात ठेवायचं आपल्याला अटल उपक्रम कशाच्या बाबतीतला आहे. जो हायलाइट केलेला डेटा आहे तेवढा महत्वाचा आहे, त्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. नंतर पुढची न्यूज आपली राज्य निवडणूक आयुक्त म्हणून 7वे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अगोदर जे 6 झालेत ते आपल्याला पॉलिटी मध्ये विचारले जातात, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे, त्यांच्यावर प्रश्न विचारला जातो. ओके, पॉलिटीमध्ये ते विचारले जातात. 28 जानेवारी 2025 कार्यभार स्वीकारला त्यांनी आणि कार्यकाळ किती असणार आहे, 5 वर्ष कार्यकाळ असणार आहे. वाघमारे यांच्या बाबतीत माहिती बघूयात. बीटेक इलेक्ट्रॉनिक्स आहे ते 1987, 1989 ला एमटेक केलं त्यांनी IIT खरगपूर मधून आणि 2007 ला MEC विकास व प्रकल्प नियोजन UK मधून केलं आणि 1994 चे ते IAS आहेत. 1994 ची जी काही बॅच आहे तर त्या बॅचचे ते IAS आहेत. त्यांनी स्वच्छानिवृत्ती घेतलेली आहे, म्हणजे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता ते राज्य निवडणूक आयुक्त म्हणून 7वे निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. ओके, दिनेश वाघमारे. तर यांच्यातलं महत्वाचा डेटा काय आहे, तर ते 7वे निवडणूक आयुक्त असणार आहेत, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे. 5 वर्ष त्यांचा कार्यकाळ असणार आहे. आणि या संदर्भातलं जे काही आर्टिकल आहे राज्य निवडणूक आयुक्तांच्या बाबतीतलं ते आहे 243 243 ZA. जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांच्या निवडणुका हे घेणं हे त्यांचं मुख्य कार्य आहे. बाकीचा यांच्या बाबतीत डेटा काय विचारला जाणार नाही, विचारला तर तरी तो पॉलिटीच्या अँगलने विचारला जाईल. ही सुद्धा न्यूज बऱ्यापैकी पॉलिटीच्याच अँगलने विचारला जाईल, परंतु फक्त जर राज्य निवडणूक आयुक्त 7वे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असं जर विचारलं तर मग हे करंटच्या अँगलने जाईल. आणि बाकीचा त्यांच्या बाबतीतला जो काही डेटा आहे 1987चं त्यांचं ग्रॅज्युएशन असेल, एमटेक असेल, तर हे विचारण्याचे चान्सेस कमी आहेत आणि विचारलं तरी ते चुकवणार नाही. ओके, जो हायलाइट केला डेटा तेवढाच महत्वाचा आहे, त्यावरच प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आपली पुढची न्यूज आहे, विश्व मराठी संमेलन झालं तर ते कुठं झालं, राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग जो आहे त्यांच्या मार्फत हे राबवलं जातं. हे 3रं विश्व मराठी संमेलन होतं. पहिले 2 कुठं झालं, पहिलं झालं मुंबईला, दुसरं कुठं झालं, नवी मुंबईला झालं. पहिलं मुंबई, दुसरं नवी मुंबई, 3रं फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती झालेलं आहे. मराठी भाषा विभाग जो आहे महाराष्ट्र सरकारचा त्यांच्या मार्फत ते संमेलन भरवलं जातं. आता या संमेलनाला वेगवेगळी नावं दिली होती. संमेलन नगरीला नाव दिलं पु ल देशपांडे यांचं आणि जो काही मुख्य मंच होता संमेलनाचा त्याला नाव दिलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं. आता याच संमेलनाच्या वेळेस उद्घाटन दिनाच्या दिवशी पुरस्कार देण्यात आला आणि समारोप दिनाच्या दिवशी सुद्धा पुरस्कार देण्यात आला. ते पुरस्कार कोणते येतं ते महत्वाचे आहे, त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उद्घाटन दिनाच्या दिवशी जो पुरस्कार देण्यात आला
तो होता साहित्यभूषण पुरस्कार आणि तो देण्यात आला मधु मंगेश कर्णिक यांना. साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक. आणि समारोप दिनी जो काही पुरस्कार देण्यात आला तो कलारत्न जे रितेश देशमुख आहेत त्यांना देण्यात आलेला आहे, अभिनेते रितेश देशमुख. आता विश्व मराठी संमेलन जे होतं ते तिसरं होतं, हे सर्वात महत्वाचं बेसिक आहे, त्यावर प्रश्न विचारला जाईल. तिसरं होतं, पहिलं मुंबई, दुसरं नवी मुंबईला झालं, तिसरं झालं पुण्यात फर्ग्युसन कॉलेजचं जे काही मैदान आहे त्यावर. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान ते झालं. आपल्याला डेट विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. मराठी भाषा विभागामार्फत ते आयोजित केलं जातं, हे लक्षात ठेवायचे. संमेलन नगरीला नाव पु ल देशपांडे यांचं दिलं आणि मुख्य मंचाला नाव दिलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं. आता पुरस्कार प्रदान साहित्यभूषण मधु मंगेश कर्णिक आणि कलारत्न दिला रितेश देशमुख यांना. आता उद्घाटन दिनी दिला, समारोप दिनी दिला, असं आपल्याला ते विचारण्याचे चान्सेस थोडे कमी येतात. परंतु उद्घाटन दिनी मधु मंगेश कर्णिक यांना दिला आणि समारोप दिनी दिला रितेश देशमुख यांना. एवढा डेटा महत्वाचा आहे विश्व मराठी संमेलनाच्या बाबतीत. तिसरं होतं, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. तिसरं महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे तिसरं. पहिले 2 मुंबईला झालेले आहेत, एक मुंबई आणि दुसरं आहे नवी मुंबई. नंतर पुढची न्यूज आपली, शून्य या भारतातील पहिल्या EVTOL किंवा eVTOL एअर टॅक्सीचं अनावरण करण्यात आलं. तर शून्य ही काय आहे, भारतातली पहिली eVTOL एअर टॅक्सी कोणाकडून तयार करण्यात आली? सरला एव्हिएशन, जी काही बंगळुरू स्थित कंपनी आहे सरला एव्हिएशन, त्यांच्या मार्फत ती करण्यात आली. एक स्टार्टअप कंपनी आहे. eVTOL म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग एअर टॅक्सी. eVTOL म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग एअर टॅक्सी, म्हणजे एअर टॅक्सी आहे ही. हिचं प्रोटोटाईप बनवण्यात आलं होतं जानेवारी 2025 मध्ये कोणामार्फत? सरला एव्हिएशन मार्फत. आणि हिचा बाबतीतला बघू आपण, ती 20 ते 30 किलोमीटर प्रवास करू शकते. आता एअर टॅक्सी आहे, इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग एअर टॅक्सी. 20 ते 30 किलोमीटर ती प्रवास करू शकते. 600 किलो मॅक्झिमम ती वजन घेऊ शकते आणि 6 प्रवासी, म्हणजे 600 किलो किंवा 6 प्रवासी एवढं ती वेट वाहून नेऊ शकते. 200 किलोमीटर पर आवर स्पीड वेगाने उडू शकते, म्हणजे 250 किलोमीटर पर आवर या वेगाने ते उडू शकते. आता हे प्रोटोटाईप बनवण्यात आलेलं आहे. जस्ट लॉन्चिंग वगैरे होईल 28-30च्या आसपास त्याचं लॉन्चिंग होणार आहे. त्यावेळेस ते जास्त आपल्याला कळणार आहे की नक्की काय किंवा कसं वर्क करतं. ओके, शून्य भारतातील पहिली eVTOL एअर टॅक्सी. आपल्याला वन लाईनर विचारला तर डायरेक्ट शून्य काय आहे ते भारतातील पहिली eVTOL एअर टॅक्सी कोणती आहे असाही विचारलं जाऊ शकतो. मल्टीलायनर आलं तर ती कोणामार्फत बनवली जात आहे? तर सरला एव्हिएशन बंगळुरू स्थित असणारी स्टार्टअप कंपनी आहे. eVTOLचा फुल फॉर्म देण्याचे चान्सेस थोडे कमी येतात, परंतु इलेक्ट्रिक लक्षात राहू द्या, एअर टॅक्सी लक्षात राहू द्या, टेक ऑफ अँड लँडिंग, यावरून आपल्या उत्तरापर्यंत जाता येईल. प्रोटोटाईप होता हा. 20 ते 30 किलोमीटर प्रवास करू शकते. 680 मॅक्झिमम किंवा 6 प्रवासी घेऊन जाऊ शकते आणि 200 किलोमीटर पर आवर या स्पीडने ते वेगाने उडू शकते. एवढा डेटा आपल्याला शून्याच्या बाबतीत महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न विचारण्याचे चान्सेस यावर आहे. नंतर पुढची न्यूज आपली, सन्मान संजीवनी ऍपचे अनावरण करण्यात आले. आता हे ऍप आहे कोणाचं? तर हरियाणा गव्हर्नमेंटचं आहे ते. 24 जानेवारी 2025 आपण राष्ट्रीय बालिका दिन सेलिब्रेट करतो, तर त्या दिवशी सन्मान संजीवनी ऍपचे अनावरण करण्यात आलेलं आहे. आता हे अनावरण कोणामार्फत केले? श्रुती चौधरी, हरियाणाच्या कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांच्या मार्फत करण्यात आले. हे ऍप आहे काय नक्की? तर 10 ते 45 वर्ष वयोगट जो आहे BPL महिला आणि मुलींचा, तर त्यांना आवश्यक सेवा देणे, विशेषतः सॅनिटरी नॅपकिन्स प्रदान करणे वगैरे ते आहेत. म्हणजे जे काय 10 ते 45 वयोगटातील BPL महिला असतील, मुली असतील, त्यांना त्यांच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या सेवा द्यायच्या आणि विशेषतः सॅनिटरी नॅपकिन्स प्रोव्हाइड करणं, प्रदान करणं, त्या संदर्भात तरतुदी करणं, यासाठीचं हे सन्मान संजीवनी ऍप आहे. ते आहे हरियाणा गव्हर्नमेंटचे. एवढं लक्षात होते, हरियाणा गव्हर्नमेंटचं आहे ते. 24 जानेवारी 2025 राष्ट्रीय बालिका दिनी त्याचं अनावरण करण्यात आलं. आणि 10 ते 45 वयोगट, सॅनिटरी नॅपकिन्स आणि इतर ज्या काही महिलांना आवश्यक असणाऱ्या सेवा आहेत त्या पुरवायचा हे आहे हरियाणा कॅबिनेट. प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे कमी येतात आपल्याकडं, कारण ते दुसऱ्या स्टेटचं आहे. परंतु लक्षात राहू द्या, सन्मान संजीवनी ऍपचं अनावरण करण्यात आलेलं आहे सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत. आणि 10 ते 45 वयोगट लक्षात ठेवा. आणि जनरल आहे 10 ते 45 वयोगटामध्ये मासिक पाळी वगैरे येते, त्या अनुषंगाने आपण ते सायन्स मध्ये बघितलेले, तर ते लक्षात ठेवायचे सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत. नंतर पुढची न्यूज आपली, पद्म पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले होते. तर एकूण 139 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. आता हे एकूण 139 वगैरे ग्रुपची जी प्रिलिम्स होती 2024 त्यामध्ये विचारले होते एकूण किती पुरस्कार देण्यात आले आणि नंतर त्याचं
डिव्हिजन सुद्धा करून दिलेलं होतं की नक्की किती कोणते पुरस्कार होते. तर या अनुषंगाने आपण ते बघतोय. 139 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण, 113 पद्मश्री आणि एका जोडीचा समावेश. आता हे 113, 19 आणि 7 एवढे लक्षात ठेवायचे. पद्मविभूषण 7 आहेत, पद्मभूषण आहेत 19 आणि 113 आहेत पद्मश्री. त्यातल्या महिला 23, परदेशी किंवा येणार PIO OCI यांना 10 देण्यात आले आणि मरणोत्तर 13 देण्यात आलेला आहे. मरणोत्तर लक्षात राहू दे 13 आहे आणि एकूण महिला किती येतं तर 23 आहेत. आता महाराष्ट्राला यातले किती मिळाले आहेत तर 14. पद्मभूषण भेटलेले आहेत 3 आणि पद्मश्री भेटलेले आहेत 11. महाराष्ट्राला एकही पद्मविभूषण देण्यात आलेलं नाही हे लक्षात ठेवायचं आहे. एकही पद्मविभूषण नाही. आपल्याला ते इलिमिनेशनसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. एकही पद्मविभूषण नाही. पद्मभूषण आहेत 3 आणि पद्मश्री आहेत 11. आता ते पद्मश्री 11 कोणाला देण्यात आले ती नावं बघूयात. हे जे काही पद्मश्री देण्यात आलेले आहेत महाराष्ट्राला 11, त्यांची नावं आणि त्यांचे क्षेत्र विचारले जातात, ते महत्वाचं आहे. अच्युत रामचंद्र पालव कला या क्षेत्रासाठी ते देण्यात आलंय. सुलेखनकार आहेत त्यांना ते, किंवा कॅलिग्राफी मास्टर ते आहेत. देवनागरी आणि जी काही मोडी लिपी आहे त्यांचा संगम असणाऱ्या मुक्त लिपीचं ते निर्माते आहे. म्हणजे देवनागरी लिपी, ज्या लिपीत आपण लिहितो ती देवनागरी लिपी, आणि शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात येणारी जी काही मोडी लिपी होती यांचा संगम वापरून त्यांनी एक मुक्त लिपी जे निर्माण त्यांनी केलेले आहेत. अच्युत रामचंद्र पालव कला हे लक्षात ठेवायचे. त्यांचं क्षेत्र आहे कला. सुलेखनकार किंवा कॅलिग्राफी मास्टर ते आहेत. नंतर पुढचा पद्मश्री आहे अरुंधती भट्टाचार्य, व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी त्यांना देण्यात आलेला आहे. आणि त्या जे SBI आहे तर त्या SBIच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष सुद्धा होत्या, व्यापार आणि उद्योग. नंतर आहे अशोक सराफ कला क्षेत्र, अश्विनी भिडे देशपांडे कला क्षेत्र, चैत्राम देवचंद पवार सामाजिक कार्य, आणि जसपिंदर नरोला कला क्षेत्र, गायिका यांना भेटलेला आहे तो जसपिंदर नरोला पद्मश्री. नंतर मारुती भुजंगराव चितमपल्ली साहित्य आणि शिक्षण, राजेंद्र भानू मुजुमदार कला क्षेत्र, पंडित रोनू मुजुमदार सुद्धा त्यांना म्हटलं जातं, ते आहेत बासरी वादक. सुभाष खेतूलाल शर्मा इतर कृषी किंवा कृषी क्षेत्राचे रिलेटेड आहे. आणि वासुदेव कामत कला, पेंटर आहे ते पेंटिंग वगैरे करतात, तर वासुदेव कामत. आणि नंतर शेवटचे आहेत डॉक्टर विलास डांगरे वैद्यकीय सेवा. तर हे पद्मश्री आपल्याला लक्षात ठेवायचे महाराष्ट्राच्या बाबतीत आहे त्यामुळे, आणि त्यांचं क्षेत्र सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. परत एकदा रिपीट करतो, अच्युत रामचंद्र पालव कला, कॅलिग्राफी मास्टर ते आहेत. नंतर आहे अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग, SBIच्या पहिल्या महिला अध्यक्ष. अशोक सराफ कला, अश्विनी भिडे देशपांडे कला लक्षात राहिले. चैत्राम देवचंद पवार सामाजिक कार्य, जसपिंदर नरोला कला गायक आहेत आणि गायिका आहेत. मारुती भुजंगराव चितमपल्ली साहित्य आणि शिक्षण. आता मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचं निधन झालेलं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मारुती भुजंगराव चितमपल्ली. नंतर राजेंद्र भानू मुजुमदार किंवा त्यांना पंडित रोनू मुजुमदार सुद्धा म्हटलं जातं, बासरी वादक आहे ते. सुभाष खेतूलाल शर्मा कृषी, आणि वासुदेव कामत आहे कला, आणि विलास डांगरे आहेत वैद्यकीय सेवा. एवढे नाव 11 नाव आपल्याला महत्वाचे आहेत पद्मश्रीच्या बाबतीत. ते क्षेत्र आणि नाव यांच्या जोड्यासाठी आपल्याला विचारले जातात. आता पद्मभूषण 3 कोणते देण्यात आलेले आहेत तर ते बघूयात आपण. मनोहर जोशी मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार यासाठी देण्यात आले त्यांना. पंकज उदास मरणोत्तर देण्यात आले कला, सिंगर आहे ते. आणि शेखर कपूर आहे कला. हे 3 पद्मभूषण महाराष्ट्रासाठी भेटलेले आहेत. मनोहर जोशी, पंकज उदास, शेखर कपूर हे नाव लक्षात ठेवायचे. त्यांचं क्षेत्र मनोहर जोशी महाराष्ट्राचे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा होते, सार्वजनिक व्यवहार. आणि पंकज उदास आहेत गायक, मरणोत्तर त्यांना देण्यात आलेलं आहे. शेखर कपूर कला. आता पद्मविभूषण जे 7 भेटलेले आहेत ते कोणाला देण्यात आले त्यातले काही नाव आपल्याला महत्वाचे लक्षात ठेवायचे. दुव्वर नागेश्वर रेड्डी औषधशास्त्र तेलंगणा, रिटायर जज जगदीश सिंह खेर चंदीगड सार्वजनिक व्यवहार. आता हे जे लक्षात ठेवायचे आपल्याला ज्यांना पद्मविभूषण भेटलेलं आहे. श्रीमती कुमुदुनी रजनीकांत लाखिया कला गुजरात, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला कर्नाटक, MT वासुदेवन नायर मरणोत्तर यांना भेटला केरळ येथे साहित्य आणि शिक्षण मध्ये. आता MT वासुदेवन नायर आपण यांच्या बाबतीतली न्यूज कव्हर केली होती. डिसेंबर 24 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आणि 25 मध्ये त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आलेला आहे. नंतर ओसामी सुझुकी मरणोत्तर जपानचे आहेत ते व्यापार आणि उद्योग. हे लक्षात ठेवायचे कारण जपानचे आहेत किंवा परदेशी ते नागरिक आहेत. नंतर पुढचा पद्मविभूषण आहे श्रीमती शारदा सिन्हा मरणोत्तर भेटला त्यांना कला बिहार.
5 नोव्हेंबर 2024 त्यांचं निधन झालं. ही सुद्धा न्यूज आपण कव्हर केलेली आहे. त्यांना बिहारच्या कोकिळा वगैरे म्हटलं जातं. यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ही जी हायलाईट केलेली नाव आहेत, रिटायर्ड जज जगदीश सिंह खेर, नंतर एम.टी. वासुदेवन नायर, ओसामू सुझुकी आणि श्रीमती शारदा सिन्हा यांना पद्मविभूषण भेटलेले आहेत. ही 4 नावं कंपल्सरी लक्षात ठेवायची आहेत. नंतर जे पद्मश्री इतर आहेत किंवा जे महाराष्ट्रातले नाही किंवा इतर राज्यातले आहे आणि आपल्याला विचारले जाऊ शकते ते म्हणजे हरविंदर सिंग क्रीडा, गोल्ड मेडल भेटलं होतं त्यांना पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये, त्यामुळे त्यांना पद्मश्री देण्यात आलेला आहे क्रीडा मधला. आणि आर अश्विन क्रीडा, तामिळनाडूचे ते आहेत आर अश्विन क्रीडा. हे आर अश्विन वगैरे यांचं आपल्याला राज्य विचारले जातात. आर अश्विन वगैरे सगळ्यांना माहित असतं, परंतु त्यांचं राज्य कोणतं आहे तर ते आहे तामिळनाडू. हरविंदर सिंग क्रीडा हरियाणा, गोल्ड मेडल भेटले त्याला पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये. ओके, ही जे काही महत्वाचे आहे त्यातलं परत एकदा आपण बघूयात. पद्म पुरस्कार 2025 चे एकूण देण्यात आले 139, 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण, 113 पद्मश्री आहेत, महिला आहेत 23. नंतर महाराष्ट्राला 14 भेटले, पद्मभूषण 3 भेटले, पद्मश्री 11 भेटले. 11 पद्मश्री जे भेटले ते विलास डांगरे वैद्यकीय सेवा, अच्युत रामचंद्र पालव कला, नंतर अरुंधती भट्टाचार्य व्यापार आणि उद्योग, अशोक सराफ कला, अश्विनी भिडे देशपांडे कला, चैत्राम देवचंद पवार सामाजिक कार्य, जसविंदर नरोला कला, मारुती भुजंगराव चितमपल्ली साहित्य आणि शिक्षण, राजेंद्र भानू मुजुमदार कला, सुभाष केतुलाल शर्मा इतर कृषी आणि वासुदेव कामत कला. एवढे नाव आपल्या लक्षात ठेवायचे आहेत पद्मश्रीच्या बाबतीतली. पद्मभूषण 3ही नावं महत्वाचे आहेत. मनोहर जोशी सार्वजनिक व्यवहार, पंकज उदास गायक आणि शेखर कपूर आहेत कला. आणि पद्मविभूषण जे सांगितले रिटायर्ड जगदीश सिंह खेर, नंतर एम.टी. वासुदेव नायर, ओसामू सुझुकी जपान आणि श्रीमती शारदा सिन्हा. आणि हरविंदर सिंग क्रीडा आणि आर अश्विन क्रीडा तामिळनाडू. हे नाव लक्षात ठेवायचे. आता डेटा यातला थोडा जास्त होतोय, परंतु यावर प्रश्न सुद्धा विचारला जातो. दरवर्षी यावर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे डिटेलमध्ये जाण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. नंतर पुढची न्यूज आहे आपली खो खो विश्वचषक विजेता इंडिया आहे 2025चा. आता ही पहिली स्पर्धा होती जी की खो खो विश्वचषक झालेला आहे. तर जानेवारी 2025 मध्ये इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम जे आहे नवी दिल्लीचे ते आयोजित करण्यात आला होता. आता विश्वचषक जो काय 2025 झाला खो खोचा त्याचा इंडिया आहे आणि मग तो दोन्ही कॅटेगरी मधला आहे, म्हणजे महिलांच्या बाबतीतला सुद्धा आणि पुरुषांच्या बाबतीत सुद्धा इंडियाच विश्वचषक विजेता आहे. आणि दोन्ही वेळेचा उपविजेता कोण आहे? नेपाळ आहे. ओके, आता जे महिला संघ होता त्यांचं नेतृत्व कोणी केले? प्रियंका इंगळे, महाराष्ट्राच्या आहेत त्या. महत्वाचं नाव आहे. महिला संघाचं नेतृत्व किंवा कॅप्टन होत्या प्रियंका इंगळे आणि पुरुष संघाचं नेतृत्व किंवा कॅप्टन होते प्रतीक वायकर. हे दोघेही महाराष्ट्राचे आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला ते विचारलं जाऊ शकतं किंवा हे दोन्ही नाव आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. महिला संघाचं नेतृत्व प्रियंका इंगळे, पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर. आणि दोन्ही वेळेस उपविजेते कोण आहेत? नेपाळ आहे. नेपाळ आहे. इंडियाला 78 पॉईंट भेटले, नेपाळला 40 भेटले महिलांच्या बाबतीतले, आणि पुरुषांना 54 पॉईंट भेटले आणि नेपाळच्या बाबतीत पुरुषांमध्ये 36 भेटलेले आहे. आता हे पॉईंट वगैरे आपल्याला विचारले जाणार नाहीत, परंतु विजेता संघ आणि उपविजेता संघ यांची नाव आपल्याला विचारली जाऊ शकते. आता 2025 ही जी काही खो खोची स्पर्धा झाली ती पहिलीच होती, पहिली खो खो स्पर्धा होती. आयोजन कोणी केलं होतं? फेडरेशन ऑफ इंडिया अँड इंटरनॅशनल खो खो जे काही फेडरेशन आहे त्यांच्या मार्फत आयोजन करण्यात आलं होतं. 20 पुरुष आणि 19 महिला संघांचा यामध्ये समावेश होता. आता दुसरी स्पर्धा 2027 मध्ये होईल. कुठं? बर्मिंगहॅम UK 2027. आता याच्या बाबतीत ही न्यूज आहे त्या बाबतीत महत्वाचं काय आहे तर खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 ची इंडिया विजेता आहे. कुठे झाली होती? नवी दिल्ली येथे झाली होती, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम. महिला संघाचं नेतृत्व केलं तर प्रियंका इंगळे, पुरुष संघाचं नेतृत्व केलं तर प्रतीक वायकर आणि उपविजेता आहे नेपाळ. हे सुद्धा लक्षात ठेवायचे, नेपाळ उपविजेता आहे दोन्ही संघांच्या वेळेचा. 2025 ही पहिली खो खो स्पर्धा होती. आयोजन फेडरेशन ऑफ इंडियाचं जे आहे खो खो आणि दुसरं इंटरनॅशनल खो खो फेडरेशन यांनी आयोजन केलं होतं. दुसरी स्पर्धा 2027 मध्ये होणार आहे बर्मिंगहॅम UK येथे. ओके, एवढे डेटा आपल्याला या न्यूज मधील महत्वाचा आहे ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढची न्यूज आहे आपली ICC पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले. आता ICC पुरस्कार वगैरे आपल्याला जास्त डिटेलमध्ये विचारले जात नाही, परंतु 1-2 नाव आहे त्यांच्या बाबतीत ते लक्षात ठेवू की जे भारताच्या रिलेटेड आहेत ज्यावर विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, जानेवारी 2025 मध्ये दुबई येथे ते जाहीर करण्यात आले. सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून जसप्रीत बुमराहला पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी सुद्धा किंवा म्हटलं जातं. सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी
यांच्या नावाने ही सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह. आणि बुमराहला अजून वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी क्रिकेटपटू म्हणून सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे. स्मृती मंधाना महिला क्रिकेटपटू आहेत, त्यांना सेकंड टाइम वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय म्हणजे वन डे क्रिकेटपटू म्हणून त्यांना या कॅटेगरीत तो देण्यात आलेला आहे. हर्षदीप सिंग वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष T20 क्रिकेटर. आता एवढी 3च नावं लक्षात ठेवा. या 3च नावांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चान्सेस कमी आहेत विचारण्याचे, परंतु विचारला तर 3 नावांवर विचारला जाईल. ICC पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू, त्याला सर गारफील्ड सोबत ट्रॉफी म्हटलं जातं, जसप्रीत बुमराह यांना देण्यात आली. बुमराह यांनाच वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार देण्यात आला. आणि स्मृती मंधाना एकदिवसीय सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय क्रिकेटपटू सेकंड टाइम म्हणजे अगोदर सुद्धा भेटलेला आहे, आता दुसऱ्यांदा भेटलेला आहे. हर्षदीप सिंग यांना T20 क्रिकेटर वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष. ओके, एवढा डेटा महत्वाचा आहे. यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे कमी विचारला तर जो हायलाइट केलेला डेटा आहे त्याच्यावरच विचारला जाईल. नंतर पुढची न्यूज आपली किसन महाराज साखरे यांचं निधन झालेलं आहे. आता हे डॉक्टरेट किंवा त्यांना डी लिटरेचर ही पदवी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने दिलेली आहे. आता हे कोण होते तर ते महाराज होते. जानेवारी 2025 मध्ये निधन झाले. संत साहित्याचे ते गाडे अभ्यासक आहेत, कीर्तनकार वगैरे ते होते. जन्म पानचिंचोली लातूर इथला आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्थान जे आहेत तर त्या संस्थानाचे ते विश्वस्त होते. त्यांनी 115 जवळपास ग्रंथ लिहिलेले आहेत संस्कृत आणि मराठीमध्ये. 500 ताम्रपटांवर ज्ञानेश्वरी त्यांनी प्रकाशित केलेली आहे. आणि 2018चा जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे 2018. आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी लिटरेचर हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. डॉक्टर किसन महाराज साखरे. आता यांच्या बाबतीत महत्वाचं काय आहे की ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर संत गाडे अभ्यासक होते, कीर्तनकार होते. डायरेक्ट जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. डॉक्टर किसन महाराज साखरे आणि त्यांचं क्षेत्र. आता महाराज जर दिलं तर आपल्याला त्यावरून लॉजिक लावता येऊ शकतं, परंतु जर डॉक्टर किसन साखरे यांनी एवढंच नाव दिलं तर मग ते अवघड जाईल. संत साहित्य गाडे अभ्यासक, कीर्तनकार. ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे ते विश्वस्त होते. 115च्या आसपास त्यांनी ग्रंथ लिहिले, हे लक्षात ठेवा. संस्कृत मध्ये किती लिहिले, मराठीत किती लिहिले हे विचारलं जात नाही, पण तो 115 ग्रंथ म्हटलं तर आपल्याला थोडं चुकीचं वाटू शकतं, पण 115च्या आसपास त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. 500 ताम्रपटांवर त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. 2018चा महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून त्यांना डी किंवा डॉक्टर ऑफ लिटरेचर ही त्यांना पदवी सन्मान म्हणून देण्यात आलेले आहे. डॉक्टर किसन महाराज साखरे. एवढा डेटा यांच्या बाबतीत महत्वाचा आहे. थोडे कमी चान्सेस आहेत प्रश्न विचारण्याचे, परंतु जर विचारला तर एवढ्याच डेटावर प्रश्न विचारला जाईल. ओके, इथं आपलं हे लेक्चर संपतंय. जानेवारी पार्ट 2. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फेब्रुवारी मधला डेटा पाहणार आहोत. इथं थांबूयात आपण. थँक्यू.